विचार करा, एक असा प्रदेश जिथे देशातला सर्वाधिक पाऊस कोसळतो, पण त्याच ठिकाणी उन्हाळा आला की लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. हो, हे चित्र आहे महाराष्ट्राच्या कोकणचं. हा विरोधाभास अनेक दशकांपासूनचा आहे, पण आता या समस्येवर एक खूप मोठी योजना आकार घेते. एक अशी योजना जी या संपूर्ण प्रदेशाचं भविष्यच बदलून टाकू शकते. तर मग प्रश्न हाच पडतो की इतका पाऊस पडूनही कोकण उन्हाळ्यात तहानलेलं का राहतं? यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि यावर आता काय उपाययोजना केल्या जात आहेत? चला, आज आपण याचा सविस्तर आढावा घेऊया. आपल्या आजच्या चर्चेत आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. सुरुवात करूया ह्या पाण्याच्या विरोधाभासापासून. मग पाहूया जुन्या योजनांचा अपयशी वारसा. त्यानंतर धरणांची ही नवी लाट नक्की काय आहे, या भविष्यासाठी पैसा कुठून येतोय, आणि शेवटी ह्या प्रगतीसाठी काय किंमत मोजावी लागती यावरही बोलू. बरं, भविष्याकडे बघण्याआधी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. हे समजून घ्यावं लागेल की आधी काय चुकलं. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, म्हणजेच KIDC. ह्याच संस्थेची स्थापना मुळात ही समस्या सोडवण्यासाठी झाली होती. KIDCची स्थापना झाली तेव्हा अपेक्षा खूप मोठ्या होत्या. संपूर्ण कोकणातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 90 प्रकल्प हाती घेण्यात आले होते. पण वास्तव काय होतं? 10 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आणि या 90 प्रकल्पांपैकी फक्त 13 प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोचले होते. हे प्रशासकीय अपयशाचं एक खूप मोठं उदाहरण आहे. आणि याचा थेट परिणाम काय झाला? तर जे ध्येय ठरवलं होतं त्याच्या फक्त 25% सिंचन क्षमता प्रत्यक्षात आली. म्हणजे 75% काम अपूर्ण राहिलं. आणि साहजिकच कोकणचा पाणी प्रश्न तसाच राहिला. मग इतकं सगळं नेमकं का चुकलं? सरकारी ऑडिट रिपोर्ट्स पाहिले तर काही प्रमुख कारणं समोर येतात. एक म्हणजे कामाचा अत्यंत धीमा वेग. दुसरं, भूसंपादनात येणारे प्रचंड अडथळे. तिसरं, प्रकल्पांचा अवाढ वाढलेला खर्च. आणि चौथं म्हणजे सदोष अंमलबजावणी. या सगळ्यामुळेच हे महामंडळ आपलं ध्येय गाठू शकलं नाही. या सगळ्या अपयशातून धडा घेत आता राज्य सरकारने एक नवीन आणि धडाकेबाज पाऊल उचललं आहे. नवीन आणि रखडलेल्या मोठ्या धरणांची एक मालिकाच सुरू केली आहे, जो एक मोठा धोरणात्मक बदल मानला जातोय. या नव्या लाटेमध्ये काही खूप मोठे प्रकल्प आहेत. उदाहरणार्थ पोशीर आणि शिलार ही 2 मोठी धरणं. ही दोन्ही मिळून तब्बल 19 TMC पाणी साठवणार आहेत. विचार करा, याचा थेट फायदा नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगर सारख्या मोठ्या शहरांना होणार आहे. इतकंच नाही तर रत्नागिरीतले पोयनार आणि न्यू मांडवे सारखे जुने रखडलेले प्रकल्प सुद्धा तब्बल 460 कोटी रुपये गुंतून पुन्हा सुरू केले जात आहेत. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न, इतक्या भव्य दिव्य प्रकल्पांसाठी पैसा कुठून येणार? तर त्यासाठी आता एक पूर्णपणे नवीन आर्थिक मॉडेल वापरलं जाते. या संपूर्ण धोरणाला पाठबळ मिळालंय ते नाबार्डकडून. नाबार्डनं तब्बल 15,000 कोटी रुपयांचे एक मोठं कर्ज मंजूर केलंय. आणि याच पैशामुळे राज्यातल्या अनेक प्रकल्पांना आता वेग येणार आहे. आणि फक्त कर्जच नाही तर निधी उभारण्याची पद्धतच बदलली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोशीर धरण. या धरणाचा सर्वात मोठा वाटा म्हणजे तब्बल 43% खर्च नवी मुंबई महानगरपालिका उचलणार आहे. म्हणजे कल्पना अगदी सोपी आहे. ज्यांना पाण्याचा सर्वात जास्त फायदा होणार त्यांनीच खर्चाचा सर्वात मोठा वाटा उचलायचा. आपण पाहिलं की पूर्वी भूसंपादन हा एक मोठा अडथळा होता. त्यावर तोडगा म्हणून आता एक नवीन धोरण आणलं गेलंय. यात जमीन मालकांना एकतर विकसित भूखंड दिला जाईल किंवा थेट रोख रक्कम दिली जाईल, जेणेकरून जुन्यासारखे विलंब टाळता येतील. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे प्रकल्प फक्त पाण्यासाठी नाहीयेत. यांच्या मागे खूप मोठं स्वप्न आहे. एका मोठ्या आर्थिक विकास योजनेचा पाया रचला जातोय. आणि हे स्वप्न आहे 3ऱ्या मुंबईचं. हो, अटल सेतूमुळे जो नवीन परिसर विकासासाठी खुला झालाय, तिथे एक संपूर्ण नवीन शहर वसवण्याची ही योजना आहे. हे एक असं केंद्र असेल जिथे उद्योग, लॉजिस्टिक्स आणि घरं असतील. आणि कोणत्याही शहरासाठी पहिली गरज काय असते? पाणी. ही धरणं तीच गरज पूर्ण करणार आहेत. ह्या विकासाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, महाराष्ट्राला भारताचं पंप्ड स्टोरेज हब बनायचं आहे. आता हे पंप्ड स्टोरेज म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची पाण्याची बॅटरी आहे, जी राज्याच्या वीज प्रणालीला स्थिर ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. मग ही वॉटर बॅटरी काम कशी करते? कल्पना करा, जेव्हा रात्री विजेची मागणी कमी असते तेव्हा स्वस्त दरातली वीज वापरून पाणी खालच्या धरणातून वरच्या धरणात पंप केलं जातं. आणि मग दिवसा जेव्हा विजेची मागणी खूप वाढते तेव्हा तेच पाणी टर्बाईनमधून खाली सोडून वीज तयार केली जाते. विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेसारख्या स्रोतांमध्ये संतुलन राखण्यासाठी ही पद्धत खूपच उपयोगी आहे.
पण या सगळ्या विकासाच्या चित्राला एक दुसरी गडद बाजूही आहे. या भव्य योजनांसाठी एक मोठी सामाजिक किंमत मोजावी लागतीये आणि त्यामुळेच स्थानिक पातळीवर एक नवीन संघर्ष उभा राहतोय. प्रश्न हा आहे की ज्यांच्या जमिनींवर, ज्यांच्या घरांवर ही धरणं उभी राहणार आहेत, त्यांचं काय? त्यांच्यासाठी हे प्रकल्प विकासाचं नाही तर विनाशाचं प्रतीक आहेत. त्यांची घरं, त्यांच्या शेतजमिनी, त्यांची उपजीविकेची साधनं सगळं काही पाण्याखाली जाणार आहे. आणि म्हणूनच या प्रकल्पांना आता एक संघटित विरोध सुरू झालाय. आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आहेत वाढत्या शहरांच्या गरजा आणि तिसऱ्या मुंबईसारख्या विकासाची मोठी स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा ग्रामीण समाज. महाराष्ट्र आज याच दोन टोकांच्या मध्ये एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. म्हणून आव्हान फक्त धरणं वेळेत बांधण्याचं नाहीये, खरं आव्हान आहे ते भूतकाळातल्या चुका टाळून विकास आणि सामाजिक न्याय यांच्यात संतुलन साधण्याचं. तर मग प्रश्न हाच उरतो की ही नवी जलक्रांती कोकणची तहान खरंच भागवेल की येणाऱ्या पिढ्यांसाठी एका नव्या संघर्षाची बीजं पेरेल? याचं उत्तर फक्त येणारा काळच देऊ शकेल.